पवार कुटुंबात पुन्हा एकदा हालचाली वाढल्या आहेत आणि या हालचालींनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार का? दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार का? आणि या सगळ्यामागे दिल्लीतील स्नेहभोजनाचं नेमकं राजकारण काय आहे? तर नमस्कार, मी राज मोरे तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या या चॅनलवर. 12 डिसेंबर रोजी शरद पवार यांचा वाढदिवस साजरा झाला. त्याआधी दिल्लीत एक स्नेहभोजन पार पडलं. या कार्यक्रमाला देशातील अनेक नामवंत उद्योगपती आणि प्रमुख राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावली होती. या स्नेहभोजनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चांना पुन्हा एकदा जोर आला. राजकीय इतिहास पाहिला तर जेव्हा उद्योगपतींना स्थिरता हवी असते तेव्हा ते पक्षांमधील दरी मिटविण्याचा प्रयत्न करतात. या स्नेहभोजनात राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि अजित पवार यांची उपस्थिती होती. यातून विविध तर्क मांडले जात आहेत. कोण गौतम अदानींच्या नवीन उद्योगांबाबत बोलतोय, कोण शरद पवारांच्या राज्यसभेच्या गणिताकडे लक्ष वेधतोय, तर कोणी महायुतीला अजित पवारांचा कायमस्वरूपी पाठिंबा मिळणार असल्याचं बोललं जातंय. 2023 मध्ये शरद पवारांनी राजीनामा दिला, सुप्रिया सुळे यांना वारसदार म्हणून पुढे केलं. यामुळे अजित पवार नाराज झाले आणि त्यांनी वेगळी राजकीय भूमिका घेतली. मात्र अजित पवार महायुतीमध्ये गेल्यानंतरही कार्यकर्त्यांमध्ये एक समज कायम राहिला. अजित पवार साहेबांच्या संमतीने गेले असतील किंवा दोन्ही राष्ट्रवादी वेगळ्या दिसत असल्या तरी मुळात एकच आहेत. लोकसभा निवडणुकात शरद पवारांना मोठा पाठिंबा मिळाला. तेव्हा दादा परत येणार अशी चर्चा सुरू झाली. यानंतर विधानसभेत अजित पवारांनी दणदणीत विजय मिळवला. तेव्हा उलट चर्चा सुरू झाली, आता शरद पवारच दादांना परत बोलावणार. आजच्या घडीला या चर्चांमध्ये तथ्य असल्याचं राजकीय विश्लेषक मानतात. कारण दोघांनाही एकमेकांची गरज आहे. शिवसेना फुटल्यानंतर शिंदे आणि ठाकरे कधी एकत्र आले नाहीत, पण पवार कुटुंबांचं समीकरण मात्र वेगळं आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार उभ्या राहिल्या तरी निवडून आलेला उमेदवार पवार कुटुंबातलाच होता. रोहित पवारांच्या निवडणुकीतही अजित पवारांनी भावकी सांभाळल्याचं बोललं जातं. शरद पवारांना राज्यसभा सदस्यत्व टिकवायचं असेल तर महायुतीचा पाठिंबा आवश्यक ठरणार आहे. या ठिकाणी अजित पवार मध्यस्थी करू शकतात. दुसरीकडे मोदी सरकारला केंद्रात स्थिरता हवी असेल तर एकसंध राष्ट्रवादीची गरज भासू शकते. जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर शरद पवारांचे खासदार मोदी सरकारला पाठिंबा देऊ शकतात आणि बदल्यात भाजप एक राज्यसभाची जागा देऊ शकतं. मात्र एक मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. राष्ट्रवादी एकत्र आली तर शरद पवारांनंतर पक्षाची सूत्रे अजित पवारांकडे जाणार असं जवळपास निश्चित मानलं जातं. अशा परिस्थितीत सुप्रिया सुळे यांचं राजकीय भवितव्य काय असेल? शरद पवार महायुतीचा आग्रह स्वीकारतील का? की सुप्रिया सुळे यांचं भविष्य पाहतील? याचं उत्तर पवार साहेबांच्या पुढील राजकीय निर्णयात आहे. तरी ज्या प्रकारे अजित पवार व शरद पवार यांच्यामध्ये जी भेट झाली त्यावरनं असं वाटत आहे की येत्या काही काळामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील. तर याबाबत तुमचं काय मत आहे? खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.